इकडे बघा आणखी शेती दाखवा हो बाई. बघा शेती. बघा बघा ऊस पण खायला मिळायला मिळालं. मिळायलाय. हे बघा आज आम्ही शेतामध्ये हरभऱ्याची भाजी खुडायला चाललोय. शेत बघा कसं हिरवगार दिसतंय. सगळीकडे हिरवच हिरव आहे. ऊसाचं शेत पाणी प्यायला बसलेत त्याच्यामुळं ऊसाच्या शेतात बसले. पाणी प्या त्यांना जरा सांडायला अंगावर. इथं आपण थोडंसंच पाणी आणलेलं आहे. आम्हाला शेतात यायची फार इच्छा आहे. हरभऱ्याची भाजी काय काढायच्या अगोदरच पाणी प्यायला बसलेत. काय करावं ना, दमलो होतो. हा चलून चलून दमला. आम्ही आता शेतात पोचलेलो आहोत. तर हो का हरभरा बघून घ्या. बघा दिसला का हरभरा छान आलेला आहे. तर आता आम्ही ह्याची भाजी खुडून घेतोय. हरभऱ्याची भाजी खोडायची म्हणलं का शर्ट घालावं लागते. शर्ट घातल्याशिवाय हरभऱ्याची भाजी खोडायची नाही, कारण सगळ्या हाताला आंब लागते, सगळं हात उलतात. त्याच्यामुळे पहिले शर्ट घालायचा, डोक्याला बांधायचं, मग हरभऱ्याची भाजी खोडायची. आवडे हात तडकते की हरभऱ्याच्या भाजी आंबील खायला छान वाटते, खायला भारी वाटते. पण आता दिवाची काळजी पण घ्यावी लागेल. घेतली पाहिजे. ग्लोज आणले. द्यायचा का तुम्हाला एक? नको. हे हरभऱ्याच्या भाजीचे असे कोवळे कोवळे शेंडे खोडायचे म्हणजे छान लागते. फांद्या पण फुटते त्याला परत भरपूर. शेंडे शेंडे काढायचे असं फक्त याचे. खायला पण छान लागते कोवळी कोवळी शेंड्याची भाजी. मातीशी नातं असलं की माणूस जमिनीवर राहतो. हो ना, आजकाल सगळी मोबाईलवरच अडकलेत की अहो. मध्ये अडकली ती, निसर्गाला विसरूनच गेले ते. शेतात गप्पा मारायच्या. मोबाईलमुळं मग माणसं निसर्गापासून दूर गेलेत. म्हणून आम्ही हा व्हिडिओ काढतोय, लोकांना दाखवतोय गावाकडली लाईफ कशी आहे, गावाकडलं जीवन कसं आहे, गावाकडं राहिल्यावर कसं वाटतंय. म्हणून तर आम्ही हा व्हिडिओ काढून दाखवतोय. मैत्री पण तशीच आहे ना, छान साधी साधी. असं शेताचं नातं मातीशी, तशी आपली मैत्री. आमचा हा व्हिडिओ बघून कोणाला तरी गावाकडे यावं असं वाटेल, शेतात भाजी काढावी, असंच मैत्रिणीबरोबर फिरावं, मित्राबरोबर फिरावं. गावाकडली लाईफ वेगळीच असते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा विसरू नका. हे बघा आता किती छान व्हिडिओ निघायला लागला. हे बघा एकदम. आता काढा. काय व्हिडिओ असं व्हिडिओ काढायचं असते काय? आता काढा. चला असं काढ. भाजी खुडून झाली ना, आता चाललो घरी. भाजी खुडून दमला आम्ही. काय सांगायचं, ढेकळात चालून यायलाच उशीर झालता, त्याच्यामुळं भाजी खुडणं झालं. भाजी थोडीच घेतली. भाजी खायला लई छान लागते, ताजी ताजी भाजी खायची. तुम्ही काय करता, भाजी मार्केटमध्ये आलेली विकत घेता, त्याला धुवता मग खाता. भाजी धुवत ना आम्ही न धुताच भाजी खातो. हां, कारण ताजी भाजी खाल्ली का त्याला आंबट चव असते आणि ती चव लई छान लागते. त्याच्यामुळं आम्ही ताजीच खुडली, आज संध्याकाळी करून खाणार.